सच्चिदानन्दे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गौ माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। पारतंत्र्यामध्ये खितपत पडलेल्या, बंदिवासामध्ये पडलेल्या बालकाची मनोअवस्था काय असू शकते असा जर विचार केला तर खरं म्हणजे आज स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी, अमृत महोत्सवी दिनानिमित्त आपण आज भेटतो आहोत। सगळ्या संतांना, देशभक्तांना, सर्वसामान्य जनतेला या पारतंत्र्याच्या जोखडातून जावं लागलं आणि 16व्या शतकातली परिस्थिती मुसलमानी आक्रमणामुळे मोठी बिकट झालेली होती। खरं म्हणजे 11व्या-12व्या शतकापासूनच पारतंत्र्याची बेडी हिंदुस्थानच्या पायामध्ये पडली आणि त्यानंतर हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, भारतीय भाषा यांच्यावरती हर तऱ्हेनं आक्रमण झालं। बेरीद अली शाह हा बिदर येथे राज्य करणारा मुसलमानी राजा 16व्या शतकातला आणि तत्कालीन दुष्काळामध्ये दिगंबर पंतांनी धान्याची कोठारं जी स्वतःच्या ताब्यात होती ती लोकांच्यासाठी खुली करून दिली आणि याचीच शिक्षा म्हणून अजानुबाहू, तेजस्वी, अत्यंत बुद्धिमान, ज्याच्या चेहऱ्याकडे बघितल्याबरोबर कुणाच्याही हे लक्षात येत असे की हे अत्यंत बुद्धिमान बालक आहे आणि त्याचा मोह बेरीद अली शाहला झाला आणि असा विद्वान मुलगा जर मुस्लिम धर्मामध्ये आणला, इस्लाम धर्मामध्ये आणला तर त्याला मुस्लिम धर्माची धर्मदीक्षा देऊन आपल्या धर्माचा प्रसार आणि प्रचार करायला लावण्याची त्याची मनीषा अतिशय विकृत अशा स्वरूपामध्ये अंकुर पालवी फुटू लागली त्याच्या मनीषेला। पण विधिलिखित काही निराळं होतं। दासोपंतांना नजर कैदेमध्ये बादशहाच्या ठेवलं आणि 1 महिन्यानंतर दिगंबर पंतांनी 1 महिन्याच्या आत ते साऱ्याचे जे काही पैसे आहेत ते भरावेत आणि त्यानंतर आपल्या मुलाला म्हणजे दासोला त्यांनी घेऊन जावं असा करार करण्यात आला। काझी, ब्राह्मण, सगळेच इतर सगळे धर्मश्रेष्ठी दरबारामध्ये त्यावेळी उपस्थित होते आणि 1 महिनाभर दासो बेरीद अलीच्या नजर कैदेमध्ये होता आणि त्याच काळामध्ये दासोपंतांच्या अशा अनेक रचना आहेत की अत्यंत उन्मनी अवस्थेत, उद्विग्न अवस्थेमध्ये त्यांनी देवाला साद घातलेली आहे। असाच स्वातंत्र्य संग्रामाच्या सुरुवातीच्या काळामध्ये एक जो दत्त भक्त होता त्याची मला आठवण फार प्रकर्षाने होते, वासुदेव बळवंत फडके। अत्यंत निष्ठावान, श्रद्धावान दत्तभक्त। अखेरपर्यंत त्यांनी त्यांचं 16 ओळ इंग्लंडच्या कारागृहात सुद्धा आणि त्यानंतर दुसऱ्या देशातले त्यांनी सोडलं नाही। कठोर व्रतपालन करत देशभक्ती करणारा हा संत देशभक्त होता। तत्कालीन परिस्थितीमध्ये अनेक अभ्यासकांनी, तज्ञांनी म्हणूया आपण की संतांवरती आक्षेप घेतलेत
की संतांनी टाळ कुटले का फक्त? जर इस्लामी आक्रमण होतं तर मंदिरांमध्ये टाळ कुटून स्वातंत्र्य मिळणार होतं का? पण मला हे मुद्दाम आवर्जून सांगावं लागेल किंवा सांगायला हवं की प्रत्येक संत हिंदू धर्माच्या समाजाच्या संघटनासाठी हर तऱ्हेने प्रयत्न करत होता. ज्ञानदेवांच्या पासून मुकुंदनाथांच्या पासून ते आज म्हणजे आतापर्यंतच्या तुकाराम महाराजांच्या पर्यंत, जोपर्यंत ही परकीय सत्ता आमच्यावरती राज्य करत होती तोपर्यंत संतांनी सुद्धा हर प्रकारे आपल्या परीनं, आपला जसा पिंड धर्म आहे तसा माणूस वागतो तसं त्यांच्या पिंड धर्माप्रमाणे त्यांच्या मनाला जे योग्य वाटलं ते त्या संतांनी त्या त्या काळामध्ये केलं. आणि दासोपंतांनीही तत्कालीन परिस्थितीमध्ये हिंदू समाज संघटित करणं, त्यांच्या मनामध्ये बळ पेरणं आणि इतकं मोठं धर्मसंकट त्यांच्यावरती समक्ष उभं असताना मनोबल लोकांना आपल्यामध्ये आहे हे दाखवणं, कारण लोकांना हळहळ वाटत होती. सर्वसामान्य लोकांना मोठं वाईट वाटे की इतका तेजपुंज अशा प्रकारचा हा साधक असलेला मुलगा, अत्यंत विद्वान, हुशार, तेजस्वी असा हा मुलगा मुसलमान होणार की काय? आणि त्यांचा जीव तुटे, त्यांना वाईट वाटे. पण दासोपंतांनी हे दाखवून दिलं की आमच्या श्रद्धा इतक्या बळकट आहेत, की आमची निष्ठा इतकी बळकट आहे, इतकी श्रेष्ठ दर्जाची आहे की याच्यावरती दुसरं कोणीही घाला घालू शकत नाही. आणि म्हणून धर्मश्रेष्ठांमध्ये एक विशिष्ट प्रकारची श्रद्धा निर्माण करणं, सामान्य माणसांच्या मध्ये धर्माबद्दल आस्था निर्माण करणं, हिंदू धर्म संघटन करणं, समाज संघटित करणं, एक संघ करणं आणि त्यांच्या मनामध्ये ही आस्था निर्माण करणं, ही आशा निर्माण करणं की आम्ही एकत्र आहोत आणि आमचा धर्म आमची रक्षा करणार आहे. आणि मला वाटतं हेच त्यांच्या साक्षात वागण्यातून, त्यांच्या प्रत्यक्ष आचरणातून दासोपंतांनी दाखवून दिलं. पण हे प्रत्यक्ष करत असताना त्यांच्या मनावरती अनेक आघात झाले आणि मनाच्या या दुःखाला, मनाची ही वेदना शब्दबद्ध करून त्यांनी आपल्या दुःखाला वाट करून दिली. त्यापैकीच आजचं हे एक पद आहे. त्यांना मोठं वाईट वाटतंय, पण खरं म्हणजे आध्यात्मिक संदर्भ देऊन हे म्हटलंय किंवा त्यांनी ते मांडलंय. पण ते वाचत असताना आपल्याला सहज लक्षात येतं की दासोपंतांचं हे दुःख, दासोपंतांची ही वेदना ही परकीयांच्या आपण ताब्यात गेलो आहोत आणि आपलं आता काहीच चालत नाही आणि असं देवानं आपल्याला वाऱ्यावरती सोडून जावं का? हा जो त्यांच्या मनात उपस्थित झालेला प्रश्न आहे, तो प्रश्न, हे दुःख या अनेक पदांमधून बाहेर पडलेले. अर्थात हे दुःख व्यक्त करताना देवावरती ते रागवलेत, रुसलेत, त्रागा केलाय, अगदी नको नकोस असं देवालाही ते बोललेत की तू आमचा नाहीसच, मला वाटतच नाही तू माझा बाप आहेस, मला वाटतच नाही तू माझी आई आहेस. आई कुठे आपल्या मुलांना अशी दूर लोटत असते का? पारतंत्र्यात ढकलून देत असते का? वाघाच्या दावणीला बांधत असते का? पण तू मग असं कसं वागतोस? असे अनेक प्रश्न. म्हणजे जोवर ते नजरबंदीमध्ये होते, नजर कैदेमध्ये होते, तोवर त्यांच्या मनामध्ये कितीतरी रोज असे प्रश्न निर्माण होत असतील, असं रोज दुःख त्यांच्या शब्दांमधून वाहत असेल. पण ज्यावेळी 1 महिन्याच्या नंतर कोणी दत्ताजी येतो आणि सुवर्ण मुद्रा भरून दासोपंतांची मुक्तता करतो, त्यानंतरचा सुद्धा त्यांचा आनंद त्यांनी अनेक पदातून व्यक्त केलाय. दत्तात्रेयाची भेट, दत्तात्रेयाचं निर्गुण रूप, दत्तात्रेयाचं सगुण रूप आणि तो कसा धावून आलाय याचंही वर्णन त्यांनी मोठं सुंदर
आणि हृदयस्पर्शी केलेलं आहे. आपण आज जे पद बघणार आहोत ते पारतंत्र्यात दासोपंत कारागृहात असलेले आणि आपल्या श्री दत्तात्रेय प्रभूंचं चिंतन ते करतायत. काय म्हणतायत दत्तप्रभूंना आपण बघूया. भव दुःख परजनी वणवा जळता वनी ऐसे मज सांडूनी कैसा जाशी. काम क्रोध गुणी व्याघ्राचे गोठणी ऐसे मज सांडूनी कैसा जाशी. कर्मत्रय मिळणी जीव पडला काचणी ऐसे मज सांडूनी कैसा जाशी. विषय विष हरिणी निष्ठुरता धरुनी ऐसे मज सांडूनी कैसा जाशी. देहाच्या निर्वाणी दोषत्रय मिळणी ऐसे मज सांडूनी कैसा जाशी. भवजन्म बंधनी पिडलो तृष्णा गुणी ऐसे मज सांडूनी कैसा जाशी. विकळ झाले प्राणी सुटेन ये क्षणी ऐसे मज सांडूनी कैसा जाशी. दिगंबरा मरणी दिगंबरा मरणी स्वहस्ते लोटुनी ऐसे मज सांडूनी कैसा जाशी. प्रत्येक चरणामध्ये हा प्रश्न त्यांनी विचारलाय. ऐसा मज सांडूनी कैसा जाशी. ऐसा मज सांडूनी असं म्हणताना ती परिस्थिती त्यांनी मोठ्या हृदयद्रावक शब्दांमध्ये व्यक्त केलेली. कोणत्या परिस्थितीमध्ये सोडून जातोय दिगंबर. दिगंबर म्हणजे दत्तात्रेय, दिगंबर म्हणजे त्यांचे वडील, त्यांचे गुरु दत्तात्रेय, त्यांचे वडील प्रत्यक्ष गुरु की दत्तात्रेय गुरु हाही प्रश्न आहे. पण अनेकदा ते दोन्ही एकच आहेत. दिगंबर हे दत्तात्रेय प्रभू आहेत का की ते वडिलांना म्हणतायत. वडील प्रत्यक्ष दत्तात्रेय प्रभूंचं स्वरूप आहेत का. वडिलांना त्यांनी म्हटलंय का. ते काय म्हणतायत. पहिली ओळ आहे, पहिल्या चरणामध्ये म्हणतात भव दुःख परजनी वणवा जळता वनी ऐसे मज सांडूनी कैसा जाशी. भव दुःख परजनी प्रपंचाच्या या दुःखामध्ये, परजनी दुसऱ्या लोकांच्या मेळ्यामध्ये, दुसऱ्या लोकांच्या मध्ये, दुसऱ्या लोकांच्या सांगाती, मला दुसऱ्या लोकांच्या मध्ये सोडून, मला सोडून तू असा कसा जाऊ शकतोस, कसा जातोस. भव दुःख परजनी प्रपंचाच्या या भव दुःखामध्ये परजनी वणवा जळता वनी, वनामध्ये सगळीकडून वणवा पेटलेला आहे. धडधडा वन जळतंय आणि ह्या जळत असलेल्या वनामध्ये म्हणजे बादशहाच्या कदाचित कैद येत आहेत का, कदाचित असं सूचित करायचंय का. वणवा जळता वनी ऐसे मज सांडूनी कैसा जाशी. असं कसं तू मला ह्या वणवा जळत असलेल्या वनामध्ये सोडून या दुःखामध्ये, परकीयांच्या मध्ये, भव दुःख परजनी परकीयांच्या या दुःखामध्ये, दुसऱ्या लोकांमध्ये सोडून, या वणवा जळत असलेल्या वनामध्ये सोडून कसा काय जातोस तू. पुढे ते म्हणतात काम क्रोध गुणी व्याघ्राचे गोठणी ऐसे मज सांडूनी कैसा जाशी. विकारांचा उल्लेख केला इथे. काम क्रोध गुणी, षडविकारांचे हे व्याघ्र आहेत. कदाचित हे व्याघ्र आहेत का. हा वाघ आहे, मला कधीही खाऊन टाकील. आणि त्याच्या गोठणी, त्याच्या गोठ्यामध्ये, त्याच्या समोर, व्याघ्राच्या समोर, वाघाच्या समोर
एखादं शेळीचं कोकरू सोडावं, क्रूर आणि तो भुकेजलेला वाघ कधीही माझा घास घेईल, अशा परिस्थितीमध्ये कदाचित दासोपंतांना हे सूचित करायचंय का की बेरीद अली शहाच्या गोठणीत त्याच्या तोंडी मला देऊन दिगंबर पंत निघून गेले, कारण ते हतबल होते. दासोपंत इथं म्हणतात, काम क्रोध गुणी व्याघ्राचे गोठणी, ऐसा मज सांडुनी कैसा जाशी. आणि वाघाच्या गोठणीमध्ये वाघाच्या तोंडी मला देऊन तू असा कसा जाऊ शकतोस, कसा जातोस. दासोपंत पुढे म्हणतात, कर्मत्रय मिळणी जीव पडला काचणी, ऐसे मज सांडुनी कैसा जाशी. कर्मत्रय मिळणी, कर्मभोगाची ही गाठ पडलेली आहे. माझा भोग पुढे उभा राहिलेला आहे आणि या कर्मभोगाची गाठ पडली आहे आणि माझा जीव मात्र कात्रीत सापडलेला आहे. बघा किती सूचक आहे हा, कारण दासोपंतांची ही अवस्था मोठी वाईट होती. तुमच्या आमच्यावर जर ही परिस्थिती आली असती तर आपण कसे वागलो असतो केवळ कल्पना केलेली बरी. कारण अशा परिस्थितीमध्ये माणूस काय विचार करतो, कसा वागतो, तो किती धैर्यानं घेतो, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर हे जे दुःख आहे ते दुःख दासोपंत आपलं शब्दावाटे गुंफतायत, आपल्यापर्यंत ते पोहोचवतायत. पण सूचित असं करायचंय की बादशहाच्या या दरबारामध्ये दासोपंतांना सोडलं आणि दिगंबर पंत निघून गेले. कर्मत्रय मिळणी जीव पडला काचणी, किती उद्विग्न करणारे शब्द आहेत. त्यांचा जीव काचणीत सापडलाय, ना इकडे जाता येतंय ना तिकडे जाता येतंय, तिथून परतण्याच्या वाटाच दिसत नाहीये. कात्रीच्या 2 आऱ्यांच्या मध्ये दासोपंतांचा जीव सापडलाय. देवा, हे काय केलंस तू? हा माझा भोग माझ्या समोर उभा राहिलाय, मला तो दिसतोय, खरंय, मी जीव आहे, मी या कर्मभोगाच्या कात्रीत सापडलोय, बादशहाच्या समोर उभा आहे, बादशहाच्या नजर कैदेत आहे. पुढे काय घडणार आहे? मुसलमान होईन मी. केवढं दुर्दैव, केवढं करंटेपण. पण देवा, जीव पडला काचणी, माझा जीव काचणीत सापडलाय आणि ऐसा मज सांडुनी कैसा जाशी. अरे देवा, मला असं टाकून तू निघून जातोयस, कसं काय जातोयस तू मला असं टाकून निघून? प्रत्येक चरणामध्ये दासोपंतांनी ज्या परिस्थितीचं जसं वर्णन केलंय ना, खरोखर ते दुःख शब्दामध्ये मांडण्यासारखं नाही. विचार करा, क्रांतिकारकांनी तर किती हाल अपेष्टा सहन केल्या. सावरकरांच्या, वासुदेव बळवंत फडके, भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांची चरित्र जर वाचली ना तर त्यांच्याही जीवनामध्ये जीव पडला काचणी नावाची ही जी परिस्थिती आहे, ही अवस्था आहे, कित्येक वेळा ते यातून गेले आहेत आणि अखेरीस फासावरती लटकावं लागलेलं आहे. ही परिस्थिती किंवा या अवस्थेचं वर्णन क्रांतिकारकांच्याही आयुष्यामध्ये अशाच प्रकारची परिस्थिती आली आहे. दासोपंत पुढे वर्णन करतात, देहाचा निर्वाणी दोषत्रय मिळणी, ऐसे मज सांडुनी कैसा जाशी. वर अनेक गोष्टींच्या परिस्थितींचं वर्णन केलेलं आहे त्यांनी, की वाघाच्या दावणीला तू मला सोडून जातोयस, परकीयांच्या लोकांच्या मध्ये, परकीय लोकांच्या मध्ये, अशा वनामध्ये तू मला सोडलंयस की सगळीकडे वणवा पेटलेला आहे. हे लोक परके आहेत, मला कोण वाचवणार आहे? आणि अशा ठिकाणी मला सोडून तू जातोयस. व्याघ्राच्या गोठणी
किंवा जळत्या वनामध्ये तू मला सोडलंयस. माझा जीव काचणी पडलेला आहे, कात्रीत अडकलेला आहे. आणि तसंच कर्मत्रय मिळणी जीव पडला काचणी, ऐसे मज सांडुनी कैसा जाशी. विषय विष हरणी निष्ठुरता धरुनी, ऐसे मज सांडुनी कैसा जाशी. विषय विष हरणी. दासोपंत म्हणतात, विषयाच्या विषाचं हरण तू करावस. मी प्रपंचामध्ये आहे. माझ्या जीवाला, माझ्या मनाला विषयांचा मोह पडलाय आणि ते जे विष आहे ते विष मला भिंतय आणि या विषाचं हरण तू करावस. पण तू ते करताना मात्र दिसत नाहीयेस. कारण ते पुढे म्हणतात, विषय विष हरणी. खरं तर तू ते हरण करायला हवंस, विषाचं हरण करायला हवंस. पण निष्ठुरता धरुनी, मनामध्ये मात्र माझ्याबद्दल तू निर्दयी झालेला आहेस, निष्ठुर झालेला आहेस. माझी दया माया, माझ्याबद्दलचं प्रेम तुझ्या मनामध्ये नाही. ते जर असतं तर तू मला असं सोडून गेला नसतास. आणि म्हणून दासोपंत म्हणतात, विषय विष हरणी निष्ठुरता धरुनी, ऐसा मज सांडुनी कैसा जाशी. विषयाच्या विषाचं हरण करणारा तू, पण तू मात्र मला या इथे सोडून मनामध्ये निर्दयी होऊन, माझ्याबद्दलचं प्रेम नष्ट झालेलं आहे तुझ्या मनामधलं, माझी दया माया तुला अजिबात वाटत नाही आणि तू मला असं सोडून जातोयस. ते पुढे म्हणतात, देहाच्या निर्वाणी दोषत्रय मिळणी, ऐसा मज सांडुनी कैसा जाशी. अशी घटका येऊन पोचलेली आहे, अशी वेळ आली आहे. दोषत्रय मिळणी असं म्हणतात की 3 दोषांची मिळणी एकत्र झाल्यानंतर देहामधून प्राण बाहेर पडतो. आणि अशी वेळ आलेली आहे, दोषत्रय मिळणी. देहाच्या निर्वाणी, देहाचं निर्वाण होण्याची वेळ आली. कदाचित माझे प्राण जातील, इस्लाम धर्माची दीक्षा मला दिली जाईल आणि ते धर्मसंकट माझ्यावरती कोसळेल. ते मी सहन करू शकत नाही. माझा देह प्राण सोडून देईल, देहाचं निर्वाण संभवेल. आणि अशा परिस्थितीमध्ये अशी अवस्था आली आहे आणि अशा अवस्थेत सुद्धा तू मला सोडून जातोस, असा प्रश्न ते दासोपंत दत्तात्रेयांना पुन्हा पुन्हा विचारताय. भव जन्म बंधनी पिडलो तृष्णा गुणी, ऐसे मज सांडुनी कैसा जाशी. भवाच्या बंधनाचा उल्लेख दासोपंतांनी या ठिकाणी केला. भवाच्या बंधनाने प्रपंचाने मी पीडलोय. माझा भोग आहे, कदाचित माझं दुर्दैव आहे. हा काही माझा कर्मभोग असला पाहिजे. हे दुःख मला भोगावं लागतंय. मी या ठिकाणी आहे, ही माझी अवस्था आहे, याचं कारण माझे कर्म आहेत, मला मान्य आहे. पण पिडलो तृष्णा गुणी, ऐसे मज सांडुनी कैसा जाशी. पण मला तुझ्या भेटीची तहान आहे, तुझी भेट घेण्याची अतीव इच्छा आहे, आर्त इच्छा आहे. तुझ्याशिवाय मला कोण बरं इथून सोडवी. आणि तू मला असं सोडून जातोस. दासोपंत म्हणतात, विकळ झाले प्राणी सुटैन ये क्षणी, ऐसे मज सांडुनी कैसा जाशी. देहाचं निर्वाण होण्याची वेळ आली आहे. जीव इतका विकल झालाय, विकल मन आज. इतकी विकलावस्था आहे, इतकी नाजूक अवस्था आहे. एका गझलमध्ये एक फार सुंदर उल्लेख आहे. इतना टूटा हूं कि छूने से बिखर जाऊंगा. स्पर्श केला तरी मी कोसळेन, मी ढासळेन, माझा प्राण बाहेर पडेल.
दासोपंत अगदी हीच अवस्था व्यक्त करतात. ते म्हणतात, विकळ झाले प्राण, प्राण विकळ झाले. कोणत्या क्षणी देहाच्या बाहेर हे प्राणाचं पाखरू बाहेर पडेल आणि उडून जाईल सांगता येत नाही. सुटेन ये क्षणी, कोणत्याही क्षणी प्राण देह सोडून बाहेर पडतील, प्राण बाहेर सुटेल. आणि अशा अवस्थेमध्ये हे दिगंबरा ऐसे मज सांडुनी कैसा जाशी. या कैसा जाशी असं म्हणण्यामध्ये अनेक भाव विभोर परी आहेत. दिगंबरा मरणी स्वहस्ते लोटुनी ऐसे मज सांडुनी कैसा जाशी. असा कसा जातोस? तुला माझी काळजी नाही, तुला माझ्याबद्दल प्रेम नाही, तुला दया माया नाही, असा कसा ईश्वर आहेस तू? तू तर दयाळू आहेस, तू तर सगळ्या विषयांच्या विषाचं हरण करणारा आहेस. आणि दिगंबरा, दिगंबरा मरणी स्वहस्ते लोटुनी, आपल्या स्वतःच्या हातांनी तू मला मरणाच्या दारामध्ये ढकलतोयस, व्याघ्राच्या मुखामध्ये ढकलतोयस, मरणमुखी तू तुझ्या हातांनी मला घालतोयस. हे असं कसं शक्य आहे? ऐसा मज सांडुनी कैसा जाशी. आणि अशा अवस्थेत मला टाकून देऊन तू जाऊ कसं शकतोस? तुला माझ्याबद्दल प्रेम वाटत नाही, तुला माझी दया येत नाही, तू तर कनवाळू आहेस. असीम अनंत अमर्याद अशा प्रकारची माया तुझ्यात भरलेली आहे. संपूर्ण अखिल जगतावरती प्रेम करणारा तू, माझ्या बाबतीत तू असा निष्ठुर कसा झालास? मला असं इथे टाकून तू दूर जाऊच कसा शकतोस? मला व्याघ्राच्या मुखी दिलायस, मला या जळत्या वनामध्ये सोडून जातोयस, मला या धर्म संकटाच्या काचणीमध्ये टाकून तू मात्र माझ्यापासून दूर जातोयस. ऐसा मज सांडुनी कैसा जाशी. कसा जाऊ शकतोस तू? आर्ततेनं दासोपंतांचे दोन्ही डोळे भरून येत आहेत. मनामध्ये उद्विग्न अवस्था आहे. आपलं काय चुकलंय? आपला असा कोणता कर्मभोग उभा राहिलाय की आपण असे बंदिवासात पडलोय आणि आपल्याला इथून कोणीही सोडवू शकत नाही? देवा, देवा, तुझ्याशिवाय मला इथे कोणीही सोडवणार नाही. तू असा निष्ठुर कसा काय झालास? माझी माय, माझा बाप, माझा सद्गुरू सारं काही तूच आहेस. मग आपल्याच हाताने आपल्या बाळकाला, आपल्या लेकराला असं कुणी वाघाच्या तोंडी देतं का? मरणाच्या मुखामध्ये आपल्या हाताने आपलं लेकरू कुणी ढकलून देईल का? मग असं कसं तू मला सोडून जातोयस इथे? माझ्यावरती दया कर, माझ्यावरती प्रेम असेल तर मला इथून बाहेर काढ. ऐसा मज सांडुनी कैसा जाशी. मरणाच्या तोंडी देऊन आपल्या हाताने. दासोपंतांना अनेकदा ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. अनेकदा ते हतबल होतात. कदाचित कदाचित आता आपला प्राण निघून जाईल आणि ते असं म्हणतात, विकळ झाले प्राण, माझे प्राण विकल झालेले आहेत. या क्षणी, कदाचित पुढच्या क्षणी या देहातून ते प्राण निघून जातील आणि तू हे असंच बघणार आहेस? मला तू असंच इथे टाकून जाणार आहेस? ऐसा मज सांडुनी कैसा जाशी. ऐसा मज सांडुनी कैसा जाशी या चरणाची प्रत्येक कडव्यामध्ये पुनरावृत्ती केलेली आहे. पुन्हा पुन्हा दासोपंत हा प्रश्न विचारतायत, मोठ्या आर्ततेने विचारतायत. मनाची ही जी अवस्था आहे ती अवस्था खरोखर आपण त्यांच्या भूमिकेत जर गेलो ना
तर ती त्यांची उद्विग्न अवस्था त्यांनी कशी सहन केली असेल याची कल्पना करवत नाही. परकीयांच्या नजरकैदेमध्ये संपूर्ण समाजाला धर्मग्लानी आलेली असताना ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानी समाज हा बेफिकीर झालेला असताना, बेजबाबदार झालेला असताना, किंवा त्याचबरोबर प्रबळ परकीयांची सत्ता शस्त्राच्या जोरावरती सामान्य जनांना अंकित करत असताना हे धर्मसंकट जेव्हा दासोपंतांच्या समोर उभं राहतं तेव्हा प्रत्यक्ष प्रजेतले जनतेतले लोक जर सहकार्य करू शकत नसतील, काही पाऊल उचलू शकत नसतील, तर परमेश्वराला साद घातल्याशिवाय दुसरा कोणता पर्याय संतांच्या पुढे होता मला उमगत नाही. चमत्कारांनी भरलेल्या संतांच्या गाथा, संतांच्या कथा आपण जेव्हा ऐकतो तेव्हा वाटतं हे खरंच घडलं असेल. पण या आख्यायिकांना, या कथांना काही वास्तवतेचा सुद्धा स्पर्श झालेला असेल कदाचित. आणि म्हणूनच संतांचं श्रेष्ठपण, संतांची थोरवी आजही आपण वेगवेगळ्या त्यांच्या दंतकथांच्या मधून म्हणूनच गातो. आणि अशी आर्त हाक दासोपंतांची जनता जनार्दनाने ऐकली असेल आणि दासोपंतांची मुक्तता त्या परमेश्वर प्रभूच्या, दत्तात्रेय प्रभूंच्या बुद्धी घालण्यानंच कदाचित लोकांनी त्यांना सोडवलं असेल. प्रत्यक्ष परमेश्वर येऊन दासोपंतांना मुक्त करतो अशी आमची श्रद्धा आहे. आजही सज्जनांच्या पाठीशी तो उभा आहे, सत्कार्याच्या पाठीशी तो उभा आहे, धर्मकार्याच्या पाठीशी तो उभा आहे. असा संतांनी दिलेला विश्वास आजही आमच्यामध्ये आहे. आणि हाच विश्वास देण्याचं काम दासोपंतांनी आणि इतर अनेक संतांनी आम्हाला केलं. पण मनाची मानवीय अवस्था, कारण दैवी अवस्थेमध्ये साक्षात्काराची अनुभूती आहे, पण मानवीय व्यवहारामध्ये त्यांच्या मनाची जी अवस्था आहे ती अवस्था तुमच्या आमच्यासारख्या माणसाच्या मनाची ती जी अवस्था आहे ती अवस्था दासोपंतांनी अशा शब्दांमध्ये व्यक्त केलेली आहे. मोठं वाईट वाटतं की दासोपंतांच्या वरती अशी वेळ आली आणि दासोपंतांनी या धर्मसंकटामधून आपली नौका स्वतः पार करून या भवबंधनातून, या धर्मसंकटातून ते पार झाले आणि आम्हा सर्वांसाठी एक तेजस्वी दीपस्तंभ निर्माण केला. जो वाङ्मयाचा सागर आमच्या समोर आहे त्या सागरामध्ये अनेक मोती, अनेक हिरे, रत्न, माणकं त्यांनी त्याच्यामध्ये दिली आहेत. तळाशी जाणं मात्र भाग आहे आणि ते मोती, हिरे, माणकं आपल्याला निरखता येतील, त्याचा अभ्यास करता येईल अशी वाट मात्र आपण शोधली पाहिजे. उद्या अशाच एका नवीन पदासह आपण या पेजवरती भेटूया. आज इथेच थांबते. धन्यवाद. आनंदे दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.